श्री स्वामी समर्थ. आज रामनवमी हा दिवस पवित्र आणि आनंदाचा दिवस मानला जातो. या दिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, म्हणून आपण हा दिवस धर्म, सत्य आणि चांगल्यापणाने हा सण साजरा केला जात असतो. आजच्या दिवशी आपण अनेक आपल्या पद्धतीनं जशी जमती तशी आजची सेवा, जप, उपवास करत असतो. कारण प्रभू श्रीराम म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंचे अवतार आहे आणि या दिवशी आपण त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो. काही खास परंपरा पाळल्या जातात आणि या दिवशी चैत्र नवरात्रीची 9वा दिवस म्हणजेच आजची रामनवमी श्रीनवमी म्हणून साजरी करत असतो. कारण भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस असतो. अंधार दूर करणारा दिवस असतो. सकारात्मक ऊर्जा वाढवणारा आणि मनाला शांत करणारा एक प्रतीक आहे. रामनवमी साजरी करत असतो तेव्हा घरात श्रद्धेचा अर्थ सांगितला जातो. 9 दिवे आज आपल्याला संध्याकाळी आज लावायचे आहे. 9 दिवे लावण्यामागचा हेतू म्हणजे महत्वाच्या गोष्टी प्रतीक मानला जातो, जसे की सुख, शांती, समाधान, आरोग्य, समृद्धी, यश, संरक्षण, श्रद्धा आणि आनंद. आपण जेव्हा हे 9 दिवे लावतो, आज आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाचा एक दिवा, प्रभू श्री रामाच्या नावाचा एक दिवा, एक स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा एक दिवा, आज आपल्याला जसे शक्य होते त्या पद्धतीने दिवा लावायचा आहे. प्रभू श्री रामांच्या मंदिरात जावे, तिथे जाऊन त्यांना नमस्कार करावे आणि एक दिवा तिथे लावावा. ते धर्म, चांगलेपणा, सुख, समृद्धी, आनंद याच्यासाठी आपण हे 9 दिवे घराच्या बाहेर जसे आपण दिवाळीला लावत असतो तसं आपल्या घरी लक्ष्मी यावी, आपल्या घरी देवी देवतांचा वास असावा, त्यासाठी या दिवशी आपल्याला 9 दिवे लावायचे आहे. कारण दिवा म्हणजे अंधार दूर करणारा असतो, प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय, म्हणून त्याचा जन्मदिवस दिवे लावणे म्हणजे आपणही त्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो असे मानले जाते. श्रीराम यांचे जीवन म्हणून आज आपण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा दिवस आहे. काही लोक असेही मानतात की दिव्याचा प्रकाश देवतांना खूप प्रिय असतो आणि ज्या घरात दिवा लावला जातो त्या घरात देवदेवतांची कृपा राहते. दिव्यामुळे वातावरण शुद्ध होते, मन शांत होते आणि घरात एक वेगळीच सकारात्मक भावना निर्माण होते. म्हणून रात्रीच्या वेळी दिव्याचा प्रकाश खूप शांत आणि समाधान देणारा असतो, मनातील ताण कमी करतो. ही परंपरा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपल्याला दिवे लावायचे आहे. घरामध्ये 2 दिवे तर घराच्या बाहेर जिथे कुठे गॅलरीमध्ये जागा असतील तिथे आपल्याला ही दिवे लावायचे आहे. घरामध्ये 2 दिवे, घराच्या दारामध्ये 2 दिवे, जिथे तुळशी वृंदावनात जवळ 2 दिवे, असे करून आपल्याला 9 दिवे आज लावायचे आहे. भगवान राम यांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन आपल्याला दिवे लावायचे आहे. शक्य असेल तर घरामध्ये, नसेल शक्य तर घराच्या बाहेरही 9ही दिवे संपूर्ण आपल्याला लावून घ्यायचे आहे. ही परंपरा खूप साधी आहे, कारण आपण मनातून जेव्हा एखादी गोष्ट करत असतो तर ती खरंच, कारण ही गोष्ट केल्याने आपल्या मनाला सर्वात आधी म्हणजे आपल्या मनाला शांतता मिळते, आपल्याला खूप उत्साह होतो, आपल्याला खूप आनंद होतो आणि जेव्हा आनंद असतो घरामध्ये तेव्हाच आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहतात. म्हणून अशी सुंदर पद्धत करून आपल्या मनापासून दिवे लावतो आणि प्रार्थना करतो तेव्हा परिणाम आपल्या मनावर आणि वातावरणावर त्याचा नक्कीच होतो. म्हणूनच आज रामनवमीच्या दिवशी रात्री जेव्हा दिवाबत्तीचा टाइम होतो तेव्हा 9 दिवे लावणे ही वेळ श्रीराम घरी येण्याची. लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे, म्हणून या दिवशी भगवान विष्णूंची ही सेवा करा, म्हणजेच रामांची सेवा करा. ही छोटीशी आवड खूप मंगल आणि सकारात्मक परंपरा मानली जाते. यात कोणताही मोठा खर्च नाही. आपल्या घरी जे तेल आहे, तूप आहे, तुपाचे लावू शकता किंवा आपल्या घरी जे कोणते तेल असतील त्या तेलाचा वापर करून आपण आपल्याला आज